नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष कदम. आणि मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण गेलेलो कोणेच्या बॅकवॉटरला. जे कोणेचं जे आता बॅकवॉटर आहे तिथं पाणी कमी झालं आहे. आणि त्या पाणी कमी झाल्यानंतर त्याच्या त्या पाण्यात जे गाव होते ते आता त्यांचे अवशेष वर दिसायला सुरुवात झाली होती. आणि त्याचा व्हिडिओ आपण आता केलेला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद आलेला होता. आता तुम्ही हे मागचे धरण बघू शकता. भरपूर जणांना जे पाटण साईडला आहेत त्यांना हे धरण माहीतच असेल की हे कोणते धरण आहे. मी तुम्हाला लास्टला या धरणाविषयी आणि त्या गावाविषयी मी माहिती सांगणारच आहे. पण त्याच्या आधी आपण आता त्या गावात जाऊया आणि त्या गावाचे काय काय अवशेष आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते बघूया. मग म्हणजे ज्यांना यायचं असेल इकडे त्यांच्यासाठी मी लास्टला सांगेनच की आपल्याला इथं कसे पोहोचायचे. तर चला मित्रांनो, आता आपण त्या गावात जाऊया आणि काय काय गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात ते पाहूया. तर मित्रांनो, फायनली आता आपण ज्या गावाकडे आलेलो आहे तिथे आता आपण आलो आहे आणि त्यांची पूर्वीची कमान आहे. आणि इथून आता आपल्याला आज जायचे. आज गेल्यानंतर ते गाव आपल्याला दिसणार आहे आणि ती आलेली शाळा आपल्याला पाहायला मिळते. आता आपण आधी शाळेत जाऊया. शाळेमध्ये आता काय काय आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात ते बघूया. आणि त्याच्यानंतर खाली गावाचे अवशेष आहेत. त्या गावाच्या अवशेषामध्ये आता कोणती घरं नीटनेटकी राहिलीत का ते पण पाहूया. तसेच त्यांची मंदिरे पण आहेत. मग ते मंदिरामध्ये आता देव आहेत की नाहीत ते पण आता पाहूया. तर चला आधी आपण आता या शाळेत प्रवेश करूया आणि त्याच्यानंतर खाली गावाकडे जाऊया. तर मित्रांनो, आता तुम्ही ही माग बघू शकता. ही माग मराठी शाळा आहे आणि इथं कार्यालय पण लिहिलं आहे. आता ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळा अशी मिक्स असेल. आणि आता तुम्ही ह्याची अवस्था बघू शकता. मला ते पाणी जास्त वाढल्यानंतर हे पण पाण्याखालीच जात असणार. तर चला आता आपण शाळेच्या आत जाऊया आणि बघूया आता शाळेमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतंय. तर हे बघू शकता. आल्यानंतर हे असे तुम्हाला दिसत आहे. आणि ही अशा प्रकारची ही पहिली शाळा असणार आहे. हे बघू शकता. म्हणजे हे धरण जेव्हा म्हणजे बांधायच्या आधीची ही शाळा असणार आहे. तुम्ही आता बघू शकता हे कशा प्रकारे आता हे अवशेष राहिलेले आहेत. हे पूर्णपणे हे बघू शकता. आता थोडं इथं कलर म्हणजे जरा ब्राईटनेस कमी असले तर जरा थोडासा अंधार पडू शकतो. आता इथे पण तुम्ही बघू शकता. हे बघा, आज ना पूर्णपणे हे असं हे पडलेल्या अवस्थेत आता इथं दिसत आहे. मित्रांनो, आता हे बघू शकता. हे घर आहेत जे आता ही पाण्याखाली जातात ते. आणि आता इथे बघू शकता तुम्ही. आणि समाधी पण आता आपल्याला पाहण्यासाठी मिळत आहेत. आणि या घरांची पण तुम्ही अवस्था बघू शकता. म्हणजे पूर्णपणे त्या पाण्यामध्ये गेल्यामुळे सर्व हे झालेले आहेत, म्हणजे तुटलेले आहेत. त्यांचे कौल ही सर्व दिसत आहेत. आणि मित्रांनो, हे गाव काय असं नाही की 50 वर्षापूर्वी आणि 70 वर्षापूर्वीचे म्हणजे पाण्याखाली गेलेले. हे हल्ली गेलेले हे गाव आहे. मी तुम्हाला स्क्रीनवर टाकेन हे किती वर्षापूर्वी. कारण हे ठराविक वर्षापूर्वी. कारण हे जेव्हा धरण चालू होतं काम तेव्हा मी पलीकडच्या साईडनं या धरण म्हणजे जेव्हा काम चालू होतं नाही तेव्हा इथे पाण्यासाठी आलेलो होतो. मित्रांनो, हे बघू शकता. जे पाईपलाईन आहेत पाण्याचे हे बघू शकता. इथं पाणी चालू आहे. तिथून ही पाईपलाईन आहे आणि ही सर्व वर आता आलेली दिसत आहेत.
आणि विजेचे खांब पण आहेत तिथे. विजेचे खांब आहेत आणि जे खांबाला अजून वायरे आपल्याला दिसत आहेत. सर्व गोष्टी म्हणजे या लोकांनी सर्व गोष्टी इथेच सर्व ठेवून त्यांचे म्हणजे स्थलांतरित झाले असेल. आता ते स्थलांतरित कुठे झाले, कारण वर पण गाव आहे. मग तिथे जर वर झाले की दुसरीकडे त्यांचे झाले की आपल्याला एवढी माहिती नाही. पण विचार करू शकता की त्या लोकांवर म्हणजे किती म्हणजे गोष्टी झाल्या असतील की आपलं स्वतःचं गाव, स्वतःची जमीन आणि स्वतःचं पूर्वीपासून आलेलं घर सोडून झालं. जे किती एखाद्याच्या मनावर किती काय काय गोष्टी त्या झाल्या असतील. हे दृश्य बघूनच म्हणजे माझ्या अंगावर काटा उभा राहतोय. मग त्या लोकांचं काय अवस्था झाली असेल. मग हे त्यांचं स्वतःचं गाव आहे. आता जर तुमचं हे गाव असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्ही किती साली हे गाव सोडले आणि तुमच्यासोबत काय गोष्टी झाल्या, या सर्व मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला आता आपण पुढे पण अजून बघण्यासारखे आहेत ते आपण आता पाहायला जाऊया. बघू शकता हे आता आपण मागं तुम्हाला दिसत आहे. तर असं वाटत असेल की हे वाडा आहेत, पण वाडा नाहीत, हे आहेत मंदिरे. आता तुम्हाला इथे ज्योतिबा मंदिर पुढे दिसतंय, ते महादेव मंदिर आणि इकडे आहे ते मारुती मंदिर. अशी आपल्याला 3 मंदिरे आता आपल्याला दिसत आहेत. तर आधी आपण जाणार आहे ज्योतिबा मंदिरात, नंतर महादेव मंदिरात जाऊया आणि नंतर आपण लास्टला मारुती मंदिरात जाऊया. तर चला एक एक मंदिरात आपण पाहूया की आतून कशी दिसतात. म्हणजे पूर्णपणे हे मंदिर सर्व पाण्यात असतात. जेव्हा वाढते तेव्हा हे सर्व मंदिरे हे ते सर्व परिसर पाण्यात असतो. तर आता आज जाऊया, बघूया की आपल्याला काय काय गोष्टी पाहायला मिळतात. तर मित्रांनो हे तुम्ही बघू शकता इथे काय लिहिले बघा, श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न मोजे मेंढ येथील मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्व ग्रामस्थ मंडळीतर्फे दीपमाळेचे एकूण खर्च ₹3,500 पुरवण्यात आले आणि हे 28/5/1959 रोजी ही बांधकाम झालेलं आहे. हे तर सर्व आल्यानंतर तुम्ही इथं हा बोर्ड बघू शकता. तर मित्रांनो आत्ता आपण बघा हे मंदिर आहे, मंदिरात आत्ता आलेलं आहे आणि माझ्या मते हे ज्योतिबा मंदिर असू शकते, कारण मी जेव्हा ऑनलाईन बघितले तेव्हा ज्योतिबा मंदिर दाखवत होते. तर आत्ता आज तुम्ही बघू शकता गाभाऱ्यात अजून पण मूर्ती आहे, तिथं आपण बघू शकतो. आणि हे सर्व मंदिराचे आत्ता अवशेष राहिलेले आहेत. हे धरणाच्या पाण्याखाली सर्व अवशेष जातात. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता की गावकऱ्यांनी एक नाही हाय सर्व लाईटचे बघू शकता, बल्ब, वायर आणि फॅन सर्व गोष्टी इथेच आपल्याला पाहण्यासाठी मिळतात. म्हणजे गावकऱ्यांना वाटत असेल कधी ना कधी आपण या मंदिरात नंतर जाऊ शकतो. पण पाणी एवढं असतं त्यामुळे हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जातात आणि त्याच्यामुळे त्याचे पूर्णपणे पडझड झालेले आहे. त्याला आता बाहेर पण गोष्टी आहेत त्या पाहूया आणि बघूया अजून काय पाहायला मिळते. आता मित्रांनो ज्योतिबा मंदिरापाशी तुम्ही जेव्हा येता तेव्हा इथे खाली तुम्हाला एक दगड दिसेल आणि त्या दगडावर काही गोष्टी लिहिलेल्या आहे. तर या गोष्टी तुम्ही नक्कीच आल्यानंतर वाचा. मित्रांनो या ज्योतिबा मंदिराचे काम 1845 साली सुरू केलेले आहे आणि 1846ला या मंदिराचे पूर्ण काम झालेले आहे. मग विचार करू शकता ही किती जुनी मंदिर आहे. म्हणजे 18व्या शतकातील हे मंदिर आपल्याला हे पाहायला मिळते. ज्योतिबा मंदिरातून आता आपण आलेलो आहे. आता आपण जाणार आहे महादेव मंदिरामध्ये. आता महादेव मंदिरामध्ये पण आपल्याला महादेवांची पिंड अजून चांगल्या अवस्थेत आता पाहण्यासाठी मिळत आहे. आता चला मित्रांनो महादेव मंदिरात आता आपण जाऊया आणि आतून कसे हे मंदिर दिसते ते पाहूया.
मारुती मंदिर. आणि हे सर्व आता मंदिर दाखवत आहे हे सर्व त्या धरणाच्या पाण्यामध्ये गेलेले पाहायला मिळतात. आता धरणाचे पाणी कमी झाले त्याच्यामुळे आता या सर्व गोष्टी आपल्याला दिसत आहेत. तुम्ही वर सर्व बघू शकता, वर सर्व गोष्टी आता पडलेल्या अवस्थेत आपल्याला आता दिसत आहेत. बरोबर ते कौल हे सर्व गेलेले आहेत आणि तुम्ही सर्व बघू शकता लोखंडी आहेत, त्या लोखंड्याला पण सर्व गंज लागलेल्या अवस्थेत आहे. आता हे काय म्हणतात अजून 2-3 वर्षानंतर हे सर्व कोलॅप्स होऊ शकते अशा आता कंडिशन मध्ये आहे. हे बघू शकता आता पाणी कमी आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता पाण्यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी आणखीन बहुसंख्य अशा गोष्टी पाहण्यासारख्या आहेत, परंतु आपण त्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये कव्हर करू शकत नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करा आणि त्या सर्व गोष्टी आता पाहू शकता. मित्रांनो, आत्ताच पाणी कमी आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टी पाहण्यासाठी मिळणार आहेत, परंतु नंतरनं जेव्हा पाणी असेल तेव्हा या सर्व गोष्टी पाण्याखाली जातात आणि काहीही गोष्टी आपल्याला पाहण्यासाठी मिळत नाहीत. त्यामुळे आत्ता तुमच्याकडे टाईम आहे, लवकरात लवकर पाऊस चालू व्हायच्या आत तुम्ही ही ठिकाण नक्कीच व्हिजिट करू शकता. तर आता चला मित्रांनो, आता तुम्हाला इथे कसे यायचे, हे गाव कोणते आहे याची माहिती आता मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो आता तुम्हाला या सर्व गोष्टी मी दाखवल्या असतील. आता तुम्हाला इथे जर यायचं असेल तर कसं यायचंय हे तुम्हाला सांगतो. या गावाचे नाव आहे मेंढ. आता हे गाव आपल्याला पाटण तालुक्यात पाहायला मिळते. पाटण तालुका हा सातारा जिल्ह्यात पडतो. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही डेबेवाडी आणि डेबेवाडी साईडून तुम्ही जिंतीचा जो रोड आहे ना त्या रोडने इथे डायरेक्टली येऊ शकता. तुम्हाला चांगला रोड आहे, कोणताही खराब रोड नाही. आणि येताना आपल्याला इथे धरण लागते, मराठवाडा धरण लागते. मराठवाडा धरणावरून तुम्हाला रोड आहे इकडे येण्यासाठी. तुम्ही लोकल लोकांना पण विचारू शकता. जर तुम्ही मॅप लावला तर मॅप कदाचित आतला एक रोड आहे मधून येणारा तो तुम्हाला दाखवू शकतो. त्यामुळे जरा माणसांना विचारून तुम्ही आला तर चांगली गोष्ट होईल. हे आपल्याला मराठवाडा धरण पाहण्यासाठी मिळते. तुम्ही इथे आला, मराठवाडा धरण कुठे आहे हे विचारलं तरी पण तुम्ही इथे पोहोचू शकता. आणि याच मराठवाडा धरणाच्या बॅकवॉटरला हे गाव आपल्याला पाण्याखाली गेलेले दिसून येते. तर आता पाणी कमी झाले त्याच्यामुळे याचे सर्व अवशेष आता वर आलेले आहेत. आता जर पावसाळा अजून लवकर नाही आपला आला तर अजून पण तुम्हाला हे मंदिर आणि हे सर्व जे गाव आहे ते पाहण्यासाठी मिळेल. जर तुम्हाला यायचं असेल तर नक्कीच या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे आणि अजून थोडी माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नक्कीच ते चेकआउट करा. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.